या माझ्या कुंडलपुरापर्यंत कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. अयोध्या नरेश राजा प्रभू रामचंद्र साम्राट अश्वमेध आम्ही आरंभलेला आहे आणि त्याच अश्वमेधाचा वारू तुम्ही बंदिवान केला आणि त्याच अश्वमेधाच्या मुक्ततेसाठी अंगदाची पावलं या कुंडलपुरापर्यंत पडलेली. अश्वाच्या मुक्ततेसाठी असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी जर तुम्ही आला असाल तर अश्व मुक्त होणार नाही. अश्वाने का मुक्त केला याचं कारण आम्हाला स्पष्ट करून द्या. याचा बराचशी कारण आहे. त्या अश्वाची आम्हाला नितांत गरज आहे. गरज आहे? कारण विचारतोय मी. कारण जो अश्वमेधाचा अश्व आहे तो अश्वाचं मेदन करेपर्यंत आमचा यज्ञ परिपूर्ण होणार नाही आणि म्हणूनच अश्वमेध परिपूर्ण करण्यासाठी त्या अश्वाची आम्हाला गरज आहे. 1 संवत्सरापर्यंत पृथ्वी दिग्विजय करून हा अश्व पुनश्च तुमच्या अयोध्येत जायला हवा आणि त्या अयोध्येत गेल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही अश्वाचं वेद त्या यज्ञात करा त्याच वेळी हा तुमचा अश्वमेध यज्ञ पूर्ण होणार. बरोबर? रास्त बोलला. मग एवढं सारं तुम्ही बोलला. आता माझी आशा जरा वाढू लागली. का म्हणून? कारण एवढं सारं तुम्हाला समजतंय म्हणजे आता हळूहळू माझ्या अश्वची मुक्तता सुद्धा होणार. गैरसमज आहे तुमचा. आशेची निराशा मात्र करू नका. अश्वाच्या माथी जी तुम्ही पत्रिका रेखाटला त्या पत्रिकेचा नेमका भावार्थ काय? नेमका भावार्थ बोलण्याचा मग अर्थ म्हणजे तुम्हाला माझी ही भाषा समजत नाही की नागरी भाषेचा उपयोग करू? ज्या अश्वाचा तुम्ही बंधन केला त्या अश्वाच्या मस्तकावर रेखाटलेली पत्रिका तुम्हाला आठवत नाही का? मला पत्रिका पूर्णतः आठवते म्हणून तो मी अश्व बंदिवान केलेला आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. ऐका. ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल त्यानं त्या अश्वाचं बंधन करावं न पेक्षा मांडलित्वाचं प्रभू रामचंद्राला शरण यावं. मग मला सांगा ज्या पत्रिकेत भावार्थच तुम्ही रेखाटला की जो कोणी योद्धा असेल जो कोणी वीर असेल जो कोणी पराक्रमी असेल त्याला अश्वाचं बंदिवान करावं न पेक्षा दाती क्रूर येऊन कर्धार खंडनेसहित तुमच्या प्रभूला शरण यावं. मग मला सांगा हो मी अश्व बंदिवान केला मग मी कुठं चुकलो का? तुम्ही कुठेही चुकला नाही. मग तुम्ही बोलता तुम्ही अश्वबंधन केला योग्यच केला पण आता तो सोडा. मी तेच म्हणतोय आम्ही अश्वबंधन केला तुमचे पराक्रमी साऱ्या जगाला पाहिजे. आता तुमचे पराक्रम याच्या पुढे दाखवण्याची गरज नाही कारण आम्हाला तेवढा वेळ नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे हा अश्वाने मुक्त करून द्यावा आमचे पराक्रम अश्वाने पाहिले. मग मला सांगा हो हा अश्वाने मुक्त करून नाही माझा मंडलिकत्व तुम्ही स्वीकाराल? अश्वमेधाचा पत्रिका माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मी प्रश्न काय केलाय? माझ्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय. मी अश्वबंदिवान केला माझे पराक्रम जर विश्वाला दिसले मी अश्वाची मुक्तता या क्षणी करीन. तुझ्या प्रभू रामचंद्राला माझं मांडलिकत्व स्वीकारायला सांगता येईल तू चालता हो. साम्राट पत्रिकाही ते दर्शवते. दुसरी गोष्ट मला सांग तुला कळू लागल्या दिवसापासून मी मध्यंतरी म्हणालो मी मोठ्या आशेनं इथं आलोय. ही आशा कुठली ती सांगतो आता. कोणती आशा? तुला कळू लागल्या दिवसापासून तार तल्लीन एक निष्ठेने कुठल्या देवाची भक्ती केली? प्रभू रामचंद्राची भक्ती केली. मग प्रभू रामचंद्राची जर तुका भक्ती केली असती मग हा जो यज्ञ आहे तो कुणाचा आहे? हा यज्ञ तो सुद्धा प्रभू रामचंद्राचाच यज्ञ आहे. पण मी त्या देवतेची भक्ती केली याचा अर्थ त्या देवानं माझे पराक्रम देव चालेल
दिवस हा त्यामुळे अश्वमेधाचा नियमच आहे. पण याच्याही पूर्वी बरेच अश्वबंधन झाले. बऱ्याच राजकारणी त्या अश्वाची मुक्तता सुद्धा केली. तुम्हाला काय अडचण आहे? याच्यापूर्वी सुद्धा अश्वबंधमान झाला. अश्वबंधमान करणारा मी पहिला राजकर्ता नव्हे. मग मला सांगा, माझ्याप्रमाणे तुम्हाला विरोध कोणी केला नाही का? निश्चितच बऱ्याच जणांनी केला. पण शेवटी त्यांनी अश्वाची मुक्तता सुद्धा केली आणि अश्वमेध परिपूर्ण सुद्धा झाला. कारण याच्या मनाशी धर्म. अश्वमेध अजून परिपूर्ण झालेला नाही. तुम्ही अश्वाची मुक्तता करतो, परिपूर्ण आम्ही करू. अश्वमेध अजून पूर्ण झालेला नाही. तुम्ही बोलला म्हणून अत्यंत घडवलं. अश्वाचं बंधन काही कविरांनी केलं, काही राजकर्त्यांनी केलं. तुमचं त्यांचं द्वंद्वही झालं. पण त्या द्वंद्वात केवळ त्या राजकर्त्याबरोबर रामचंद्राला शरण गेले म्हणून अश्वाची मुक्तता त्यांनी केली. पण आता हा जो अश्वाने बंधन केला, सहजासहजी मुक्त करण्यासाठी मुळीच नव्हे. माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे. जेव्हा प्रभू रामचंद्राला अश्वमेध आरंभ केलेला आहे आणि त्याच अश्वाचं बंधन तुम्ही केलेलं आहात. सांप्रत माझा प्रभू जो अश्वमेध करतोय तो कुठे अधर्म करतोय की का? मग मला सांगा, मी असं म्हणालो नाही की तुमचा प्रभू अधर्म करतोय. आता धर्म अधर्मापर्यंत जर तुम्ही पोहोचलात असता तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवं. प्रश्न जर तुम्हाला आवडत नसेल तर शंका मी विचारतो. प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. मग शंकेचं निरसन करा. फक्त तुमची शंका विचारा. जमेल त्या शब्दांना शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. जमेल त्या नाही. कारण तुमच्या मताप्रमाणे तुम्ही जसं सांगाल तशी उत्तरं मला देता येतील अशातला भाग नाही. फक्त शंका विचारा. मग माझी शंका एकच आहे. कोणती? तुमच्या प्रभू रामचंद्रानं हा जो अश्वमेध यज्ञ आरंभला, हा अश्वमेध यज्ञ आरंभण्यामागचं कारण एकच. का? राम आणि रावण यांच्यात युद्ध झालं आणि याच्यात ब्रह्महत्या घडली गेली आणि त्याच ब्रह्महत्याचा पातक मस्तकी आलंय आणि म्हणूनच त्या पापाचं क्षरणाकरिता हा अश्वमेध आमच्या प्रभूला आरंभलेला आहे. यात कुठं धर्म आहे तो दाखवून द्या. तुमच्या प्रभूकडून ब्रह्महत्या घडली आणि तेव्हा त्या ब्रह्महत्येचं महत्व कुठेतरी कर्तव्याच्या ठिकाणी आढळून लागलं आणि म्हणून तुमच्या प्रभूनं हा अश्वमेध यज्ञ आरंभलेला आहे. गोष्ट बरी आहे. मग मला सांगा, हत्या कुणाकडून घडली? प्रभू रामचंद्राकडून. प्रभू रामचंद्राकडून हत्या घडली. मग त्या हत्येचं शालन या अखिल विश्वानं काय करावं? याच्या एकाकडून घडावं आणि त्या पापाचं प्रायश्चित्त या विश्वानं का घडावं? याचा मनासी कारण आहे. विश्वाच्या ठाई प्रभू आमचा श्रेष्ठ आहे. म्हणूनच साऱ्या राजकर्त्यांनी एका शक्राखाली येऊन हे सार्वभौमत्व साम्राज्य सांभाळावं अशी आमच्या प्रभूची इच्छा आहे. म्हणून या साऱ्या विश्वाला त्या यज्ञाच्या साई खावावून घेतलेलं आहे. एक छत्र न्याय सिंहासन स्थापन करण्यासाठी हे जर धर्मकार्य तुमच्या प्रभूला आरंभलेलं आहे तर त्या धर्मकार्यावर राजा सुरतचा पाठिंबा आहे. पण केवळ ब्रह्महत्या त्यांच्याकडून घडली आणि त्या ब्रह्महत्येचं पातक नाहीसं व्हावं म्हणून जर हा अश्वमेध यज्ञ ते करत असतील तर त्याला मात्र माझा विरोधच आहे. साम्राज्य अश्वमेध प्रभू रामचंद्र करतोय. हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला करतोय. दुसरी गोष्ट, शास्त्र आधाराला सुद्धा अनुसरूनच हा यज्ञ. शास्त्र आधार तुम्ही बोलत असाल तर आता माझ्याकडे सुद्धा नाईलाज आहे. कारण विश्वाचा पूर्ण परब्रह्म येतो अर्थात त्याच्या हातून ही जो ओढ म्हणजे कुठेतरी संभ्रमच निर्माण झाल्यासारखा आहे. मला सांगा, हा अश्वमेध यज्ञ तुमच्या प्रभूला आरंभलेला आहे. मग या अश्वमेध यज्ञाचा यजमान कोण? हा जो अश्वमेध यज्ञ आरंभलेला आहे याच यज्ञाचा
निश्चितच हा जो यज्ञ आहे तो धर्मशास्त्राला अनुसरूनच आहे. विचारपूर्वक उत्तर द्या. मी विचार करूनच बोलतो, बोलून विचार करा. मग मला सांगा, एखादा पुण्य कर्म करत असताना यज्ञ असो व्रत वैकल्य असो, ती व्रत वैकल्य करत असताना यजमानाला सपत्नी असावा लागतो. मग मला सांगा, माझ्या माहितीप्रमाणे सीता नाही सांप्रत अयोध्येत नाही. मग या यज्ञाचं यजमानपद तुमच्या प्रभूनं शास्त्राला अनुसरून कसं काय केलं? शास्त्राला अनुसरूनच केलेलं आहे. कसं ते स्पष्ट करून द्या. तुम्हाला हे आम्हाला सांगायचंच नाही. तुम्हाला जर सांगायचं नसेल तर आता हळूहळू तुम्ही जागा सोडला तरी चालेल. जाण्याच्या गोष्टी मला आता मी सांगणार आहे. आता हे धर्मशास्त्रात कसं आहे ते सुद्धा सांगणार आहे. मला या गोष्टी बोलत आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. मला येऊन तुला जर एखादी गोष्ट माहीत असेल तर ती सरळ स्पष्ट सांग, नपेक्षा माझ्या हातून तुझा अपमानच होणार. माझा अपमान झाला तरी चालेल, पण मी माझं म्हणणं तेच खरं करणार आहे. ऐका, जो यज्ञ आरंभला आहे तो सपत्नी करायला हवे अशी तुमची इच्छा आहे. आणि धर्मशास्त्र पण असंच सांगते की जो यज्ञ आरंभलेला आहे तो यज्ञ करत असताना सपत्नी बसूनच यजमानानं यज्ञ करायला हवंय. गोष्ट मान्य आहे? मान्य आहे. मग विश्वाच्या ठाई 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय. मग ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय ज्यावेळी या 4 वर्णांपैकी एकाही व्यक्तीची समजा धर्मपत्नी एखाद्यानं पळवून नेली असेल किंवा त्याची धर्मपत्नी जर का निवडली असेल तर ब्राह्मणांनी काश्याची धर्मपत्नीची प्रतिमा तयार करावी, शूद्रांनी तांब्याची तयार करावी आणि वैश्यांनी चांदीची प्रतिमा तयार करावी आणि क्षत्रियांनी सुवर्णाची प्रतिमा तयार करून यज्ञ सपत्नी परिपूर्ण करावा. मग आमच्या प्रभूनं जर सुवर्णाची प्रतिमा केलेली सीतामाईला आपल्या सोबत घेऊन या यज्ञाला जर सुरुवात केली, या आमचं धर्मशास्त्र कुठे नाही ते सांगा. मग हे तुम्ही धर्मशास्त्रानुसार केलं बरोबर? हो. मग एखाद्या वीराच्या विरशीला डागाळण्याचा अधिकार धर्मशास्त्राने तुम्हाला दिलाय का? हा शास्त्राला धर्मशास्त्रानं दिलेला नसला तरी सुद्धा अश्वमेधाचा मय गाभाज आहे. धर्मशास्त्राने तुम्हाला अधिकार दिलेला नसेल तर एखाद्या वीराचा पराक्रम, एखाद्या वीराची विरशली तुम्ही कधी डागाळू शकत नाही. अश्वमेध म्हणजे काय? अश्वमेध म्हणजे काय? पहिला प्रथम अश्वमेध म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तुम्हाला जर आठवत नसेल तर अश्वमेध म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अश्वमेध म्हणजे काय मला सांगितलं, पण अश्वमेधाचा शेवट हा कोणत्या प्रकारे होतो ते सांगितलं नाही. नुसता अश्व सोडला म्हणून अश्वमेध झाला. ऐका, जो कोणी या समस्त पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट बनण्याची इच्छा ठेवत असेल अशा सम्राटानं हा अश्वमेध यज्ञ करायचा आहे. या अश्वमेध यज्ञासाठी
यज्ञाच्या पूर्णाहुतीमध्ये अश्वाचं शीर आहुती म्हणून द्यावं. ज्या यज्ञामध्ये अश्वाचं मेदन केलं जातं तो अश्वमेध यज्ञ. छान सांगितला. कारण हा प्रश्न मी तुम्हाला विचारला याच्या मनाशी कारण आहे. कारण जे उत्तर मला अपेक्षित होतं ते उत्तर तुमच्याकडून मिळणार ही आशा होती. कारण बरंच सैन्य अजून आज्ञेने, कारण नुसता अश्वमेध घेऊन फिरत असतात, त्यांना नेमकं माहित नाही अश्वमेध म्हटल्यानंतर त्याच्या मागे हे सारे व्याप आलेले आहे. नुसता अश्वमेध तोंडानं बोलून होत नाही, तर हे सारे विधी ज्यावेळी परिपूर्ण होतात त्याच वेळी हा अश्वमेध यज्ञ परिपूर्ण होतो. आता शेवटचं जे तुम्ही बोललात त्याच्यावर बोलतो. शेवट तुम्ही बोललात त्या अश्वाची पृथ्वी दिग्विजय करून आल्यानंतर तो अश्व ज्यावेळी त्या राजाच्या ठाई येतो त्यावेळी त्याची पाद्यपूजा करून त्या अश्वाचं मेदन केलं जातं. मग त्या अश्वाचं मेदन केल्यानंतरच आमचा यज्ञ परिपूर्ण होणार आहे. मग हे तुम्हाला जर माहीत आहे मग तुम्ही आमचा अश्व बंदिवान का केला? सुरुवात आणि शेवट याच्यावर तुम्ही फार लक्ष केंद्रित करू लागला. पण मध्यंतरी जो काही प्रकार मी तुम्हाला सांगितला तो जर कदाचित तुम्ही विसरला असाल तर त्याची पुन्हा आठवण तुम्हाला करून देतो. बोला. अश्व जर एखाद्या राज्यात गेला असेल तर त्या राज्याच्या ठिकाणी ते जयपत्र वाचल्याच्या नंतर ज्या राजकर्त्याला राजाचं मंडलिकत्व मान्य असेल तरच त्याला तो अश्व पुढे सोडून द्यावा. नपेक्षा तो अश्व बंदिवान करून येणाऱ्या सैन्याला प्रतिकार करावा. मग मला सांगा, मी अश्व बंदिवान केलेला आहे, मग प्रतिकार करणं तुमचं कर्तव्य नाही का? मग त्याच अश्वाच्या मुक्ततेसाठी साप्यात या महाबली अंगणाची पावलं इथपर्यंत पडलेले, त्या अश्वाची मुक्तता केल्याशिवाय मी तर माघारी केव्हा जाणार नाही. हे अंदाज ज्याप्रमाणे रामचंद्रानं हा अश्वमेध यज्ञ आरंभलाय, माझी एक छोटीशी शंका आहे. त्या शंकेचं निरसन फक्त तुम्हीच करू शकता. शंका विचारा, प्रश्न विचारू नका. प्रश्न मी विचारणार, मी शब्द तुम्हाला दिला. तुमची शंका असेल हलक्या हातानं सोडवण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा जेव्हा जड लागती तेव्हा विषय सोडून द्या. माझी शंका आणि त्या शंकेचं निरसन जर तुम्ही करणार असाल तर मला सांगा, हो तुमचे पिता म्हणजे महापराक्रमी किष्किंधा नरेश वाली, या वालीचा शेवट कोणी केला? माझ्या बापाचा शेवट आणि हा अश्वमेध यज्ञ याचा काय संबंध? प्रश्नाचं उत्तर द्या. संबंध काय आहे ते तुम्हाला माझ्या बापाचा शेवट प्रभू रामचंद्राने केला हे तुम्हाला माहित आहे. तरी असताना सुद्धा त्यांचा पुत्र महाबली अंगदा प्रभू रामचंद्राच्या ज्यावरती बाजूला आहे त्याप्रमाणे हा प्रश्न तुम्ही मला विचारत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी मला माहित नाही त्या गोष्टी न लाजता मी विचारतो. कारण ज्ञान हे दिल्यानं वाढतो, कधी कमी होत नाही. मी ते ज्ञान फक्त तुमच्याकडे मागतो. तुम्हाला द्यायचं नसेल तर मला कसं स्पष्ट द्या. तुम्हाला जर ज्ञानाची अपेक्षा आमच्याकडून नसेल तर ते ज्ञान दिल्याशिवाय जाणार नाही. होय ना? मग मला सांगा, तुमच्या पित्याचा शेवट हा प्रभू रामचंद्रानं केला, मग त्या प्रभू रामचंद्राच्या बाजूनं म्हणजे तुमच्या वैराच्या बाजूनं तुम्ही का लागता? याचाही मनाशी कारण आहे का? तो म्हणजे स्वाभिमान. कोणता स्वाभिमान? एकच, राजामध्ये तेर निर्माण होणं आणि जागे जागेवरून जर वाद निर्माण झाले तर स्वतःचा भाऊ भावाला भाऊ सुद्धा म्हणत नाही. जसं तुम्ही आता हे आमच्या बाबतीत अडथळे निर्माण करता तसेच अडथळे निर्माण भावाभावात झाले आणि म्हणूनच प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यावेळी माझे पिता म्हणजे राही आणि माझे काका म्हणजे सुग्रीव यांच्या ज्यावेळी राज्यावरून तह निर्माण झाला त्याच वेळी माझ्या पित्यानं आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाखाली
स्वतःचा शेवट स्वतःवर ओढवून घेतला. अर्थात प्रभू रामचंद्रानं त्या ठाई माझा पिता अधर्म मार्गाला लागत असल्या कारणानं प्राप्त परिस्थिती त्यांनी त्यांचा शेवट केला. याचा अर्थ माझा बाप हा अधर्मी नव्हता, कारण माझा बाप हा धर्मी होता, कारण माझ्या बापाचा जन्म आगळ्या पद्धतीने झाला. सांप्रत 33 कोटी देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र यांचा पुत्र वाले. आता आमच्या घरचा संबंध आला म्हणून हे सांगतोय, नाहीतर पुन्हा म्हणा या तुझ्या घराचा इतिहास ऐकायला मला वेळ नाही. थोडी लक्षात ठेवा, सारांचं ऐकण्यासाठीच मी इथं तरी चालेल. बोला. वृक्ष रजस नावाचा ब्रह्मदेवाचा पुत्र वानरूपी स्वरूपानं याला वानरूपी स्वरूप प्राप्त झालं आणि हा वानरूपी स्वरूपाला फिरत असताना शिवलोकाच्या ठाई जाण्यासाठी तो तत्पर झाला. शिवलोकाच्या ठाई गेल्यानंतर वाटेत असताना त्याला सरोवर दिसलं आणि त्याच सरोवराच्या ठाई स्नान संध्या करण्यासाठी सरोवराच्या ठाई उतरला असताना त्याच रुद्रस्य ब्रह्मदेवाच्या पुत्राला स्त्री स्वरूप प्राप्त झालं आणि ते स्त्री स्वरूप प्राप्त झाल्या कारणानं प्रत्यक्ष साक्षात देवतांचे अधिपती इंद्र आणि सूर्यदेव स्वर्गातून भ्रमंती करत असताना सांप्रत त्यांना स्त्री रूपातील हा ब्रह्मदेवांचा पुत्र दिसला आणि त्यांनी त्या पुत्रावर अर्थात स्त्री रूपी त्या वृक्षदेव पुत्रावर त्यांची नजर गेली आणि स्त्री रूप पाहून दोघेही त्यांच्यावर धायला गेले आणि त्यात सूर्यदेवांच्या मस्तकांचे आणि इंद्राच्या मस्तकाचे आणि सूर्यदेवांच्या गिरणेचे असे दोन्ही स्पर्श त्यांच्या मस्तकावर झाले आणि तिथंच दोन पुत्र जन्माला आले. इंद्राचा पुत्र म्हणून वाली आणि सूर्याचा पुत्र म्हणजे सुग्रीव. याच्या पुढं दोन्ही पुत्र सुखाने राज्य करत होते. याच्या नंतर ब्रह्मदेवांना ज्यावेळी समजलं की आपल्या पुत्राला स्त्रीरूप प्राप्त झाले त्यांनी पुनश्च त्यांना पुरुष रूप दिलं आणि याच्यानंतर पुढेही जाऊन ब्रह्मदेवांनी त्यांना किष्किंधेचं राज्य दिलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष इंद्रदेवाला सुद्धा एक पुष्पमाळ माझ्या पित्याला दिली. त्या पुष्पमाळेचं एवढं महत्व होतं की ती पुष्पमाळ जोपर्यंत माझ्या पित्याच्या कंठी असेल तोपर्यंत समोरचा योद्धा कितीही शक्तिशाली असू द्या, प्रत्येक शत्रूवर मात करण्याची ताकद आणि हिंमत ही माझ्या पित्यात होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी किष्किंधेचे अधिकार सारे माझ्या पित्याला दिले गेले आणि राजा तेल निर्माण झालं आणि त्याच्यानंतर बंधू वाद निर्माण झाले आणि माझे पितामध्ये वाली आणि सुग्रीव यांच्यात भेद निर्माण झाला आणि सुग्रीव ऋषभूत पर्वताच्या ठिकाणी राहू लागला. याप्रमाणे हा माझ्या घराचा इतिहास आहे. भांडणापर्यंत सांगितलं, याच्या पुढचं मी सांगणार नाही. म्हणजे मला एकच निष्कर्ष यातून काढावासा वाटतोय, तुम्ही हे जे काही करता हे तुमच्या पित्याच्या स्वाभिमानासाठी करता, होय ना? तुम्ही जे बोलणार ते तुम्ही सांगा, मी तुम्हाला मध्ये काही विचारलं नव्हतं. त्याच्यावर जे तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही सांगा, मला बोलायचंय तर मी सांगणार आहे. मी फक्त शंका उपस्थित करतोय, निरसन करण्याचं कामच तुमचं आहे. हे जे काही तुम्ही करता हे स्वाभिमानासाठी हो किंवा नाही? निश्चित हो किंवा नाही? स्वाभिमानासाठीच करतो. स्वाभिमानासाठी जर तुम्ही करत असाल तर मी करतोय ते कशासाठी करतो? मान्य आहे. मी करतोय ते कशासाठी करतो? तुम्ही जरी तुमच्या स्वाभिमानासाठी करत असता तरी सुद्धा ज्याप्रमाणे त्या यज्ञाच्या काही अश्वमेधाची आहुती दिली जाते त्याचप्रमाणे ज्या राजकर्त्यांच्या काही आम्ही शिष्टाई घेऊन जातो ते ऐकले तर ती न पेक्षा त्यांच्याही शिलाची आहुती आम्ही जिथे या पत्रिकेत निरंतर कार्यक्रम दिवसले गेले तिथं तुमची शिष्टाई आणि सामर्थ्य संपा याचा पुढे होणार ते फक्त आणि फक्त युद्धच होणार आहे. मग सामर्थ्याची शिष्टाई घेऊन तुझा समाधान झाले तो साधा साधी मागायला जाणार नाही. आणि तू माझ्या समोर मागणी जात असेल आणि माझ्या प्रश्नाचं मला समर्पक उत्तर मिळत असेल तर मला तुझी
जबाबदारी सापडून आम्ही घेतलेली आहे. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत प्रबळ आपल्याला इथं केव्हा देणार नाही. अश्व संरक्षणाची जबाबदारी जर तुम्ही तुमच्या हाती घेतला तर ज्या वीरानं अश्व राखला, ज्या वीरानं अश्व प्रतिबंध केला त्याच्या संख्येचं निरसन करण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. आम्ही स्वतःच्या पाठवाजावर अश्वाला बंदी येऊ नये. आणि देवीचं पराक्रम राजा सुराच्या वाटेतून दाखवत असेल हा तुला गावातो हसण्याचा लहानपण देगा देगा लहानपण देगा देगा मुंगी साखरेला नको रे. ए सोड रे. ए राजा सुरत येण्यामध्ये जर विचार केला होतास, येण्यामध्ये जर तू विचार केला नाहीस म्हणून हा प्रकार तुला ए राजा सुरत हा जाईन मी परत. सोड मला.